नमस्कार मैत्रिणींनो. गुढीपाडवा म्हटलं की आपल्या हिंदू नवीन वर्षाची सुरुवात. तर ह्या दिवशीपासून आपलं मराठी नवीन वर्ष चालू होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुढीपाडवा आणि श्रीखंडपुरी हे तर कॉम्बिनेशन अगदी सगळ्यांनाच माहीत आहे. गुढीपाडव्याला श्रीखंड सगळेच बनवतात किंवा बरेच जण बाहेरूनही विकत आणतात. पण तुम्हाला ही रेसिपी बघितल्यावर बाहेरचं श्रीखंड आणायची आठवण होणार नाही. नमस्कार, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत करते. सगळ्यात आधी आपण इथे अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध गरम करून घेतलेलं आहे. हलकंसं बोट घातल्यानंतर चटका लागणार नाही एवढं कोमट करून घ्यायचं आणि यामध्ये 2 चमचे घट्ट दही घालून व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स केल्याच्या नंतर उबदार ठिकाणी ठेवायचं. साधारणपणे 7 ते 8 तास दही छान अगदी आईस्क्रीमप्रमाणे घट्ट असं विरजलं जातं. आणि तुम्हाला जर वाटत असेल किंवा लवकर हवं असेल तर तुम्ही याला कुकरमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये झाकून ठेवू शकता. ह्यामुळे दही लवकर विरजलं जातं. आता 7 तासानंतर तुम्ही बघू शकता दही अगदी छान असं विरजलं गेलेलं आहे. आता काय करायचं, एक भांडं घ्यायचं. त्यावर पुरणाची चाळणी किंवा साधी स्टीलची चाळणी ठेवायची. त्यावर एक पांढरा सुती कपडा किंवा पांढरी ओढणी टाकायची आणि हे जे घट्ट दही आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. तर ही आहे चक्का बनवण्याची प्रोसेस. तर आज आपण अगदी मस्तपैकी पारंपरिक पद्धतीने हे श्रीखंड बनवत आहोत. तर सगळ्यात आधी चक्का बनवून घ्यायचा. आता ह्याची एक पोटली बांधून घ्यायची, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि चक्का छान चोपडा, क्रीमी आणि घट्टसर होईल. आता गाठ मारून घ्यायची आणि याची एक पोटली बनवून घ्यायची आहे. तुमच्यापैकी बरेच जण श्रीखंड घरी बनवत असाल. कसं बनवता कमेंट करून नक्की सांगा. आता गाठ मारून घेतल्याच्या नंतर काय करायचं, चाळणीसहित आणि ह्या खालच्या भांड्यासहित हे अजिबात वर ठेवायचं नाही. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग कुठं ठेवायचं, कारण पूर्वीच्या काळी जेव्हा चक्का बनवायचे तेव्हा ही जी पोटली आहे ही एखाद्या ठिकाणी लटकून ठेवायची आणि त्याखाली पसरट भांडं ठेवायचे. पण ह्यामुळे काय होतं, चक्का खूप जास्त आंबट होतो. त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही आहे. तर हे सगळं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. ह्यामुळे काय होतं, तुमचा चक्का अजिबात आंबट न होता छान असा मधुर होईल. आता फ्रीजमध्ये 5 तास ठेवल्यानंतर हे काढून घ्यायचं आणि मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तुम्ही साधारणपणे 3 ते 4 तास देखील ठेवू शकता किंवा ज्या दिवशी तुम्हाला श्रीखंड बनवायचं त्या दिवशी सकाळी जरी हे ठेवलं काहीच हरकत नाही. आता दुसरी स्टेप आहे ते म्हणजे साखरेचं प्रमाण. तर साखरेच्या प्रमाणासाठी चक्का मोजून घ्यायचा आहे आणि हे जे पाणी आहे हे अजिबात फेकायचं नाही. हे तुम्ही वरणाला फोडणी देण्यासाठी किंवा कढीत भिजवण्यासाठी वापरू शकता. आता हा चक्का मी मोजून घेतला आहे. तर हा चक्का साधारणपणे पाऊण वाटी भरलेला आहे. तर जेवढा चक्का आहे तेवढीच पिठी साखर आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता एका बाउलमध्ये हा चक्का घालून घ्यायचा आणि साखर घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पण बऱ्याचदा काय होतं, चक्का खूप दाटसर होतो, घशामध्ये टोटरा बसतो, क्रीमी होत नाही, श्रीखंड क्रीमी लागत नाही, मार्केटसारखं होत नाही. मग त्यासाठी देखील पुढं आपण एक ट्रिक बघणार आहोत. पण त्याआधी जेवढा चक्का आहे तेवढी पिठी साखर यामध्ये घालून घ्यायची. विकतची पिठी साखर आणली नसेल काहीच हरकत नाही. आपली नॉर्मल साखर मिक्सरला फिरवायची आणि 5 मिनटात पिठी साखर बनवून घ्यायची. आता चमच्याच्या किंवा बिटरच्या साह्याने छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अतिशय घट्टसर क्रीमी टेक्स्चर असलेलं हे श्रीखंड आपलं तयार होत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही श्रीखंड घरी बनवता की नाही कमेंट करून सांगा. बनवत असाल तर कुठलं दूध वापरता, फुल क्रीम की गाईचं दूध वापरता हे देखील कमेंट करून सांगा. कारण या ठिकाणी आपण म्हशीच्या दुधाचा म्हणजे फुल क्रीम दुधाचा वापर केलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे. वेलचीशिवाय तर आपल्या श्रीखंडाला मजाच नाही. आता ह्यामध्ये थोडंसं जायफळ देखील किसून घालायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल आणि तुम्हाला जर वेळी हे खाण्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये फ्रूट्स किंवा मँगो पल्प देखील घालू शकता. मँगो पल्प घातला की आपलं आम्रखंड बनून तयार होतं. आता परत पुढची प्रोसेस करायची आहे छान क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी. तर ह्यासाठी एक बाऊल किंवा एखादं पसरट भांडं घ्यायचं. त्यावर पुरणाची चाळणी ठेवायची आणि हे सगळं जसं आपण पुरण चाळणीतून काढतो तसं श्रीखंड काढून घ्यायचं. पुरणाची चाळणी नसेल काय करायचं, अजिबात घाबरायचं नाही. पुरण यंत्रामधून श्रीखंड काढायचं.
ह्यातल्या सगळ्या गुठळ्या जातात, एकसारखं होतं आणि छान विकतच्यासारखं क्रीमी टेक्स्चर येतं. तर खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे श्रीखंड इथं बनवत आहोत. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला छोले पुरी, श्रीखंड पुरी, बासुंदी पुरी आणि फक्त पुरी हे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असाल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता हे चाळणीतून काढून घेतलं आहे. छान मलईदार क्रीमी असं श्रीखंड बनून तयार झाले. शेवटची स्टेप आहे ड्रायफ्रूट्सचे काप घालून घ्यायचे. तर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जे आवडतात किंवा आवडत असतील तरच यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला. तर मी इथे काजू बदाम पिस्त्याचे काप घालून घेतलेत. आता थोडंसं दूध घ्यायचं, त्यामध्ये येल्लो फूड कलर घालायचा किंवा तुम्ही यामध्ये केशर देखील घालू शकता आणि कलर घालून छान असं मिक्स करायचं. अगदी चमचाभर दुधाचा इथे वापर केला आहे, जास्ती दूध घालायचं नाही, नाहीतर श्रीखंड पातळ होईल. आता हे छान असं मिक्स करायचं. याला 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे याला अजून घट्टसरपणा येतो. आईस्क्रीम आहे की श्रीखंड तुम्हाला समजणार नाही. आता एका बाउलमध्ये सर्व करायचं, वरून ड्रायफ्रूटचे काप घालायचे आणि मस्तपैकी याला गार्निश करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, गुढीपाडवा स्पेशल छान क्रीमी मलईदार अगदी मार्केटची चव देखील तुम्ही विसरून जाल एवढं परफेक्ट प्रमाणामध्ये भरपूर टिप्ससहित आज आपण इथे श्रीखंड बनवलेला आहे. रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या अगदी खूप 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 मनापासून शुभेच्छा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.